Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 5, that is cell structure and organization. In this topic we have studied the first point, that is the cell structure and function, then type of cell, also kinds of cell, components of cell, and now we are learning the components one by one. We have already learned the first component, cell wall, then plasma membrane and cytoplasm. Today we are going to learn about the endoplasmic reticulum. So let's start with the next component, that is the components of eukaryotic cell, and the component number 4, that is the endoplasmic reticulum. This little network within the cystole is present in all eukaryotic cells except ova and mature red blood corpuscle. हा जो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हा नेटवर्क प्रमाणे दिसणारा एक सेल ऑर्गनलीज आहे आणि हा सर्व यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो. फक्त दोन सेलमध्ये प्रेझेंट नाही आहे, तो म्हणजे ओव्हम. ओव्हम म्हणजे मॅमेलियन reproductive gamete, female mammalian gamete. In that female gamete ovum, it shows the absence of endoplasmic reticulum. In other words, in case of red blood cell or red blood corpuscle, as they do not have the nucleus, so they also shows the absence of endoplasmic reticulum. But in case of all the other eukaryotic cell, endoplasmic reticulum is present. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा फक्त ओव्हम सेल आणि रेड ब्लड सेल ह्या दोघांमध्ये ॲबसेंट असतो. ओव्हम सेल हे फिमेल गॅमेटिक सेल आहे आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस हा विदाऊट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो. आणि दुसरीकडे रेड ब्लड सेलचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आणि त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमसुद्धा नाही. मात्र इतर सर्व यूकॅरियोटिक सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतं. Under electronic microscope, it appears like a network of membranous tubules and sac called as cisternae. जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून बघितला तर या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये काही ट्युब्युल्स दिसून येतील. आणि असे ट्युब्युल्स की ज्यांच्यावरती काही रायबोझोमसुद्धा प्रेझेंट आहेत, काही डॉट डॉट जे ह्या ट्युब्युल्सवरती दिसत आहेत, हे काय आहेत? रायबोझोम्स प्रेझेंट आहेत. या ट्युब्युल्सवरती आढळणारे हे रायबोझोम्स आहेत. त्याचबरोबर काही सॅक लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला दिसून येतील. तर हे सॅक लाईक स्ट्रक्चर्स काय आहेत? तर सिस्टर्नीज आहेत. देन इट फॉर्म्स मोर दॅन 50% ऑफ टोटल मेम्ब्रेन ऑफ यूकॅरियोटिक सेल. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा प्लाझ्मा मेम्ब्रेनपासूनच बनलेला आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जर विचार केला आणि टोटल प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट ॲट द सरफेस ऑफ सेल, देन ॲट द सरफेस ऑफ सेल्युलर ऑर्गनेलीज, दिस इज ऑल्सो प्लाझ्मा मेम्ब्रेन, दिस इज ऑल्सो प्लाझ्मा मेम्ब्रेन. All the membranous cellular organelles, they have the plasma membrane also, which can be for the mitochondria, vesicles, then Golgi complex, as well as the endoplasmic reticulum. And if we count all the surface area of this membrane, then we will find that these endoplasmic reticulum have more plasma membrane in it. They have more than 50% of total membrane of eukaryotic cell. So this is about the area of the endoplasmic reticulum. Then this divides the cytoplasm into two parts. हा काय करतो? सायटोप्लाझमला दोन भागांमध्ये डिवाइड करतो. वन विदिन द ल्युमेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर कॉल्ड ॲज लॅमिनल सायटोप्लाझम. पहिला प्रकार जो आहे, जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं लॅमिनल सायटोप्लाझम. आणि दुसरा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या बाहेर आहे,
and the non-laminal cytoplasm that lies outside the एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला म्हणायचं नॉन लॅमिनल सायटोप्लाझम म्हणजे एंडोप्लाझमच्या बाहेर असणारं आणि आतमध्ये असणारं लॅमिनल सायटोप्लाझम. तर अशा दोन भागांमध्ये सायटोप्लाझमचं विभाजन केलेलं आहे. मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम is continuous with nuclear envelope at one end and extend till the cell membrane. For this let's have a look for the previous slide. यासाठी आपण मागच्या स्लाइडवरती येऊया. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा न्यूक्लिअर एन्व्हलपच्या ठिकाणी स्टार्ट होतो, म्हणजे इथून हा स्टार्ट झालेला आहे आणि तो नेटवर्क फॉर्म करून सर्व सेल्सचा सायटोप्लाझम ॲक्वायर करतो. त्याचबरोबर तो या प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत येऊन पोहोचतो आणि अशा प्रकारे हा त्या सेल्युलर ऑर्गॅनॅलिजला सपोर्ट देण्याचं कामसुद्धा हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतो. इट दस ॲक्ट ॲज अ इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क, म्हणून ह्याला इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क असं सुद्धा म्हटलेलं आहे. अँड हेल्प्स इन मेंटेनिंग द पोझिशन ऑफ व्हेरियस सेल्युलर ऑर्गॅनॅलिज इन द सायटोप्लाझम. आणि हा काय करतो, सेलमध्ये असणारे इतर सेल्युलर ऑर्गॅनॅलिज आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या जागेवरती फिक्स ठेवण्याचं कामसुद्धा करतो. The outer surface of endoplasmic reticular membrane may or may not be studded with ribosomes. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा बाहेरचा सरफेस जो आहे या सरफेसवरती रायबोझोम्स काही ठिकाणी असतात आणि इथे जर बघितलं तर यांच्यामध्ये रायबोझोम्स हे ॲब्सेंट आहेत. तर यावरूनच अकॉर्डिंगली इट कॉल्ड ॲज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच ज्यांच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत त्यांना म्हणायचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा एवढा एरिया जो आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आहे आणि हा जो आहे हा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आहे. सो अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ रायबोझोम्स endoplasmic reticulum is divided into two parts that are smooth endoplasmic reticulum and rough endoplasmic reticulum. Let's have a look on the functions of endoplasmic reticulum. आपण endoplasmic reticulumचं फंक्शन बघूया. फर्स्ट फंक्शन, in case of steroid secreting cell of cortical region of adrenal gland, testes and ovaries, it helps in synthesis of lipids. जे ग्लँड्स स्टेरॉइड सिक्रेट करतात, फॉर एक्झाम्पल ॲड्रिनल ग्लँडचं कॉर्टेक्स रिजन असेल, त्याचबरोबर टेस्टीज असतील आणि ओव्हरीज असतील ज्यांमध्ये स्टेरॉइड सिक्रेट होतं, अशा सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो लिपिड सिंथेसिससाठी मदत करतो. इन केस ऑफ लिव्हर सेल, डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्ज अँड पॉयझन्स टेक्स प्लेस. लिव्हर सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, तर जे डिटॉक्सिफिकेशन करायचं काम आहे लिव्हर सेलचं, हे डिटॉक्सिफिकेशन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्यांना मदत करत असतं. स्टोरेज ऑफ कॅल्शियम इन केस ऑफ मसल सेल्स. मसल सेल्समध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये कॅल्शियम आयन स्टोरेज केले जातात. In case of all the eukaryotic cell, this is the primary function that is primarily involved in protein synthesis. Endoplasmic reticulum primarily involves in protein synthesis. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये प्रोटीन सिंथेसिस घडत असतं. आता हे प्रोटीन सिंथेसिस कसं घडतं हे आपण थोडक्यात बघूया. त्याचे काही बेसिक स्टेप्स जाणून घेऊया. म्हणजे सपोज दॅट इफ वी हॅव टू सिंथेसाइज दिस काइंड ऑफ प्रोटीन, जर आपल्याला या पद्धतीचे प्रोटीन तयार करायचे असतील तर त्या प्रोटीनचे कोड्स हे कुठे एन्कोड केलेले असतात, तर DNA वरती त्या प्रोटीन्सची इन्फॉर्मेशन असते. आता ही इन्फॉर्मेशन कोडॉन्समध्ये प्रेझेंट असते आणि तो DNA ह्या इन्फॉर्मेशनचं ट्रान्स्क्रिप्शन mRNA मध्ये करतो. mRNA त्याचं रूपांतर केलं जातं आणि हा mRNA काय होतो, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती हे जे रायबोझोम स्ट्रक्चर्स दिसत आहेत ग्रीन कलरचे, ह्या रायबोझोम स्ट्रक्चरपर्यंत mRNA येतो. हा mRNA रायबोझोमकडून त्यावरती असणारं जे काही
जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती रीड केली जाते आणि त्या जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या मार्फत हे प्रोटीन इथे तयार केले जातात. हे प्रोटीन अमिनो ॲसिडच्या सिम्पल चेनच्या फॉर्म्समध्ये असतात. हे जे प्रोटीन आहे, दिस प्रोटीन्स आर ओनली द चेन ऑफ अमिनो ॲसिड, बट इन केस ऑफ प्रोटीन दे आर फर्दर प्रोसेस्ड. त्यांच्यावरती अजून काही प्रोसेस्ड होते आणि त्यानंतर हा जो प्रोटीन आहे हा व्हेसिकलमध्ये रॅप्ड केला जातो. काही व्हेसिकलमध्ये ह्याला एनक्लोज केला जातो आणि हे प्रोटीन कुठे पोहोचतात तर गॉल्गी कॉम्प्लेक्स. दीज आर द गॉल्गी कॉम्प्लेक्स. इनसाइड द गॉल्गी कॉम्प्लेक्स द चेन ऑफ अमिनो ॲसिड is formed or it is processed such a way that it will form a proper structure or proper शेप. त्यांना एक प्रॉपर शेप किंवा स्ट्रक्चर दिलं जातं कुठे तर गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये. आणि अशा प्रकारे हा जो प्रोटीन आहे तो इथे तयार केला जातो. म्हणजेच प्रोटीनचं अमिनो ॲसिडची चेन करायचं काम जे आहे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती असणाऱ्या रायबोझोमकडून केलं जातं. त्याचनंतर ही चेन अमिनो ॲसिडची चेन ही अजून प्रोसेस केली जाते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये. सो दिस इज द काइंड ऑफ the process of protein synthesis, and for this process endoplasmic reticulum is playing much important role in all the process of protein synthesis. These proteins are secreted by ribosomes attached to the rough endoplasmic reticulum and are called as secretory proteins. हे जे आतमध्ये आलेले प्रोटीन्स आहेत त्यांना secretory proteins असं म्हटलं जातं. These proteins get wrapped in the membrane that buds off from the transitional region of endoplasmic reticulum. हे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या टोकाकडच्या भागाकडून रॅप केले जातात आणि या पद्धतीचे व्हेसिकल्स तयार होतात आणि ते गॉल्गी कॉम्प्लेक्सपर्यंत जाऊन पोहोचतात. Such membrane bound protein depart from the endoplasmic reticulum as a transport vehicles. म्हणजे हे जे प्रोटीन्स आहेत हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून बाहेर काढले जातात आणि ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेकल्स दिस व्हेसिकल्स विल ॲक्वायर दॅट प्रोटीन. त्या व्हेसिकलमध्ये हे प्रोटीन असतात. फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन ऑफ द सेल. सो इट ऑल्सो इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर द सेल. म्हणून हे मेम्ब्रेन फॉर्मेशनमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मेम्ब्रेन ग्रोज इन प्लेस बाय ॲडिशन ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन अँड फॉस्फोलिपिड्स टू इट्स ओन मेम्ब्रेन. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा आपण सहज बघितला तरी जास्तीत जास्त मटेरियल त्याचं जे आहे हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचंच आहे. आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये तयार कसा होतो तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल की त्यामध्ये फॉस्फोलिपिड्स असतात आणि काही प्रोटीन्स असतात. तर हे फॉस्फोलिपिड्स आणि प्रोटीन इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या ठिकाणी हे ॲडिशनचं काम होतं आणि अशा पद्धतीने हा मेम्ब्रेन ग्रो करायचं काम किंवा मेम्ब्रेन फॉर्मेशन करायचं काम इथे चालतं. प्रोटीन्स ऑफ दीज एक्सपांडेड मेम्ब्रेन आर ट्रान्सफर्ड टू अदर कंपोनंट्स ऑफ एंडोप्लाझ्मिक एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. त्याचबरोबर हे जे मेम्ब्रेन इथे तयार झालेलं आहे हे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि व्हेसिकल्स हे एकत्रित मिळून एंडोमेम्ब्रेन सिस्टीम तयार करतात. आणि अशा प्रकारे ही एंडोमेम्ब्रेन सिस्टीम हे प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत मेम्ब्रेन कंपोनंट पोहोचवण्याचं कामसुद्धा करत असतात. आणि अशा प्रकारे प्लाझ्मा मेम्ब्रेनची ग्रोथसुद्धा ॲडिशन ऑफ व्हेसिकल्स अप टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे व्हेसिकल्सच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत होणाऱ्या ॲडिशनने सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनची ग्रोथ पॉसिबल आहे. तर या पद्धतीने हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काम करत असतो. सो दिस इज अबाउट ऑल द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. whatever the main point in this video, students are requested to write down that point into your notebook.
यामध्ये असणारे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचे आहेत. थँक्यू.